तर मुंबई दुपारपर्यंत 60% लसीकरण पूर्ण झाले अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। भविष्यात जेव्हा सर्वसामान्य मुंबईकरांना ही लस मिळेल आणि लस आली तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कोरोनाच्या काळात मुंबई हे हॉटस्पॉट झालं होतं आणि देशात सर्वात जास्त मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळत होते आणि या कोरोनावर मात करण्यासाठी आजपासून लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। हे लसीकरण मुंबईत कशा प्रकारे होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत। आपल्या सोबत आहेत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी साहेब। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि विचारूया कशा प्रकारची तयारी झालेली आहे आणि आज किती लोकांना आतापर्यंत ही लस देण्यात आलेली आहे। काय सांगाल, सकाळपासून सुरुवात झालेली आहे, किती रुग्णांना आतापर्यंत ही लस देण्यात आलेली आहे? आज आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ केलेला आहे। आजच्या दिवशी आपल्याला साधारणतः 4000 आरोग्यसेवक, या आरोग्यसेवेमध्ये जे अधिकारी कर्मचारी होते त्यांना लस द्यायची होती। दुपारपर्यंत आपण जवळपास 60%, त्यापैकी 60% लोकांना आपण लस देऊन झालेला आहे आणि आता उर्वरित कालावधीमध्ये देखील त्यामध्ये आमचा प्रयत्न असा असेल की 100% आपलं उद्दिष्ट गाठलं जावं। यामध्ये तयारी करताना आम्ही मुंबईमध्ये सुरुवातीला 9 केंद्र आम्ही निश्चित केलेली आहेत। त्यामध्ये 40 युनिट आहेत, म्हणजे एकाच वेळेस 4000 लोकांना आपल्याला लस देता येईल। परंतु याच सेंटरमध्ये आणखी आमची ही क्षमता दुपटीने वाढण्याची सुद्धा कॅपॅसिटी आम्ही तयारी ठेवलेली आहे। 72 सेंटर आम्हाला सुरुवात करता येतील आणि या ठिकाणी साधारणतः दिवसामध्ये 14400 लोकांना आपल्याला लस देता येईल अशी देखील आपण व्यवस्था केलेली आहे। दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यानच आता 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती आणि ज्या व्यक्तींना इतर काही आजार आहेत अशा व्यक्तींचा देखील समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील आमची पूर्वतयारी ही सुरुवात झालेली आहे, जेणेकरून जेव्हा कधी सूचना येतील, जेव्हा कधी आम्हाला लस मिळेल त्यावेळेस एका दिवसापेक्षा जास्त विलंब न लावता आम्हाला ती स्टेज गाठता येईल आणि ही लस जी आहे का आपण संजीवनी म्हणतो, नवसंजीवनी म्हणतो, प्रत्येकापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल आणि या कोविड-19 या आजारावर, या साथरोगावर आपल्याला यशस्वी मात करता येईल असा मला विश्वास वाटतो। गेल्या 1 वर्षामध्ये जे कोरोना काळातले नियम होते ते जर आपण पाळले तर भविष्यात कुठल्याही रोगाची साथ आली तर ती साथ आपण टाळू शकतो, हेच काकाणी सरांच्या बोलण्यातून निष्पन्न होते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळशेट्टीसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।